घरात पाणी, रस्त्यावर तलाव. लोकप्रतिनिधींच्या गावातच नागरिकांचे हाल. ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराचा पर्दाफाश. चाळीसगाव, 29 सप्टेंबर 2025. सारांश. चाळीसगाव येथील एका लोकप्रतिनिधींच्या गावात ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट आणि निकृष्ट कारभारामुळे नागरिकांना जीवघेण्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. गावात 15 ते 20 दिवसाआड पिण्याचे पाणी मिळते. सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे आणि 15वा वित्त आयोग तसेच ग्रामनिधीतून झालेल्या विकास कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. निकृष्ट कामांमुळे हाल. गेल्या दीड वर्षात झालेले रस्ते आणि गटारींची कामे अत्यंत निकृष्ट प्रतीची आहेत. 4-6 महिन्यांपूर्वी झालेली कामेही निकामी झाली असून पावसामुळे या कामांची पोलखोल झाली आहे. अनेक ठिकाणी पाझर तलाव निर्माण झाले तर लोकांच्या घरांत पाणी घुसले. सरपंचांची अनास्था. या गंभीर परिस्थितीत सरपंच विजय गुजर यांनी नागरिकांशी संपर्क साधला नाही किंवा समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. सैनिकांच्या वस्तीतही पाणी साचले असताना दिलासा देण्याची साधी तसदीही घेतली नाही. ग्रामपंचायत कार्यालयातही तलाव. ग्रामपंचायत मासिक सभेच्या दिवशी 29 सप्टेंबरला कार्यालयाच्या प्रवेशद्वारापासून आतपर्यंत पावसाचे पाणी साचून तलावासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. हे पाणी काढण्याचे साधे कामही झाले नाही. सभेचा केवळ फार्स. मासिक बैठक केवळ कागदावर पूर्ण करण्यात आली. मागील सभेचे प्रोसिडिंग वाचले गेले नाही किंवा विषयांवर चर्चाही झाली नाही. सह्या घेऊन ग्रामसेवक तातडीने निघून गेल्याने सभेचा केवळ फार्स झाल्याचे उघड झाले. लोकप्रतिनिधींचे मौन. ग्रामपंचायतीच्या बाजूलाच आलिशान बंगल्यात राहणारे लोकप्रतिनिधी या भ्रष्ट कारभाराकडे दुर्लक्ष करत आहेत, कारण भ्रष्टाचारी लोक त्यांच्याच पक्षाचे आहेत. याउलट पूर्वी उत्कृष्ट काम करून पुरस्कार मिळवणाऱ्या माजी पदाधिकाऱ्यांवर चौकशी लावून त्यांना बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या सर्व प्रकारामुळे नागरिकांनी तातडीने या कथित भ्रष्टाचाराची चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ग्रामस्थ लाईव्ह. संपादक किसनराव जोरवेकर. बातमीसाठी संपर्क महेंद्र सूर्यवंशी व बबलू अहिरे, चाळीसगाव.